मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असं वक्तव्य भाई जगताप यांनी केलंय। यावरून मोठा गदारोळ उडालाय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं भाई जगताप म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढलाय। विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आपल्याला पाठिंबा देणारी लोक त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाचे आमदार त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे घटनाबाह्य बेकायदेशीर कृत्य आहे। हे फार मोठं लोकशाही विरुद्ध कारस्थान आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो का, असं राऊत म्हणाले। निधी वाटपात अन्यायाची परंपरा तुम्ही सुरू केली। जेव्हा भाजप आमदारांना निधी दिला नाही, 12 आमदारांचं निलंबन करून मानधन बंद केलं असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। लोकशाहीचा खून तुम्ही केला होता, आता नैतिकतेचा दाखला देऊ नका अशी टीका बन यांनी केली। सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेचा हरताळ फासण्याचा प्रकार आहे। आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। निधीच्या आमिषानं मत मिळणार नाही असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला। राणा दाम्पत्य भाजपची गुलामी करतात, माझ्यावर टीका करण्यासाठी राणा दाम्पत्यांना देवाभाऊंनी कार्यक्रम दिला असा हल्लाबोल बच्चू कडूंनी केलाय। नवरा युवा स्वाभिमानीमध्ये आणि बायको भाजपमध्ये, हा कसला स्वाभिमान अशी टीका बच्चू कडूंनी केली। भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाविरोधात भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे मैदानात उतरलेत। राजेश काळे पक्षाकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करणार आहेत। आंदोलन स्पॉन्सर असल्याचा आरोपही राजेश काळेंनी केला। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेत। हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळद सौद्यामध्ये हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला। कराड बाजार समितीत गुळाला 4,501 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुळ सौद्याला प्रारंभ झालाय, तर अतिपावसामुळे गुळाचा दर 5,000वर जाण्याची शक्यता आहे। त्र्यंबक रोड विस्तारीकरणाच्या नावाखाली अनावश्यक जागा खाली करण्याच्या कारवाईला शेतकरी व्यापारी यांनी विरोध केलाय। हिंदू जन आंदोलन अशा आशयाखाली सर्व शेतकरी व्यापारी साधू संत रस्त्यावर उतरलेत। मूळ रस्ता सोडून इतरत्र 50 मीटर भागातील घरं दुकानं हटवण्याच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलंय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर मधील रस्त्यांची खड्ड्यामुळे दुरावस्था झाली आहे। शिरपूर बस स्थानक परिसरामध्ये आणि मालेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। यासाठी प्रशासनानं या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडे केली आहे। माणुसकीला निवृत्ती नसते याचा प्रत्यय धाराशिवमध्ये पाहायला मिळाला। एका 69 वर्षीय आजीनं पतीच्या पेन्शनमधून आणि वैयक्तिक बचत केलेल्या पैशातून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत केली आहे। त्याचसह उबदार कपडेही त्यांनी पूरग्रस्तांना दिले। कोकणात सध्या भात कापणीला जोरात सुरुवात झाली असून पावसाच्या धास्तीने भात कापणीला वेग आलाय। सकाळी थंडी, दुपारी कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी ढगाळ वातावरणासह पाऊस अशा विचित्र वातावरणाचा फटका बळीराजाला बसत असून कापलेलं भात घरी जाईपर्यंत शेतकऱ्यांच्या मनात भीती असते। कोल्हापुरात कसबा बावडामध्ये भारतवीर तरुण मंडळाच्या वतीनं म्हैस सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये गाडीच्या मागे म्हशीला पळवण्यात येतं। या स्पर्धेत आमदार सतेज पाटील देखील सहभागी झाले। त्यांनी थेट यामाहा गाडीवरून या स्पर्धेमध्ये एंट्री केली।
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळते। बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू झालाय। जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाही तोपर्यंत मृतदेह उसाच्या फडातून हलवणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारीकरणाचा वाद चिघळलाय। रस्त्याला लागणाऱ्या जागेपेक्षा 20 मीटर अधिक जागा सरकार खाली करून घेत असल्याने हा संघर्ष निर्माण झालाय। विस्तारीकरणाच्या नावाखाली सुरू केलेल्या कारवाईला विरोध करण्यात आलाय। उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरामध्ये ऐन दिवाळीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या भागात आणि उल्हासनगरच्या अनेक परिसरात पाणी टंचाई झाली आहे। पाणी येत नसल्याने महिलांनी घरासमोर काळ्या रांगोळ्या काढत निषेध व्यक्त केला। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शासन धोरणाचा निषेध करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली। सरकारच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांनी नारेबाजी केली। पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गुळ बाजारात दाखल झालाय। कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचा सौदा करण्यात आलाय। कोकूचे अध्यक्ष नाविद मुश्रीफांच्या हस्ते सौद्याला सुरुवात झाली आहे। मुहूर्ताच्या सौद्यात गुळाला प्रति क्विंटल 4200 ते 4500 रुपयांचा दर मिळालाय। मात्र उत्पादन खर्चही सुटणार नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील विभूतवाडीत संत बाळूमामा यांच्या यात्रेनिमित्त अनोखा सोहळा रंगला। या सोहळ्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवत आनंद लुटला। ग्रामस्थांकडून पडळकरांचा सत्कारही करण्यात आलाय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन पार पडलंय। विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजनाची पूजा करण्याची परंपरा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आहे। मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचं आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यामध्ये मंगळवारी भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली। 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झाली आहेत। त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे। येवल्यात पोलिसांनी कोर्ट परिसरातून 3 तरुणांना अटक करून त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली। गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मुंबईतील गोराई येथील इमारतीच्या मैदानात भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झालंय। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। नवी मुंबईच्या दिघा रेल्वे स्थानक परिसरातील ग्रीन वर्ड इमारतीत फटाक्याच्या रॉकेटमुळे आग लागली। एक रॉकेट थेट 12व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसला आणि आगीचा भडका उडाला। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये टवाळखोरांनी धुडगूस घातलाय। पंचवटीतील अवधूतवाडी या भागामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली। मद्यपान करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी टवाळखोरांची धरपकड सुरू केली आहे। अकोल्यातील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 पुरुषांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर एक पुरुष गंभीर जखमी झालाय। पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत अपघात झाला। फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे कोल्हा घाबरून गावातून बाहेर पळत आला आणि महामार्गावर आल्यावर वाहनाच्या धडकेत तो जखमी झाला। वन विभागाने रेस्क्यू करून कोल्ह्याला ताब्यात घेतले। नवी मुंबईत कोपर खैरनेमध्ये फटाके फोडताना नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। हुल्लडबाज तरुणांनी भर रस्त्यात रॉकेट आडवा ठेवून फोडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। दिवाळीत फटाक्यांमुळे नागपुरात आगीच्या तब्बल 15 घटना घडल्या आहेत। बेसा परिसरातील दुकानांना आग लागली तर काही ठिकाणी फटाक्यांमुळे झाडांनाही आग लागली। या आगीच्या घटनांमुळे लाखोंचं नुकसान झालं। सुदैवाने जीवितहानी नाही। शिर्डीत साईबाबांच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या साडीच्या दुकानात भीषण आग लागली होती। फटाक्याच्या ठिणगीमुळे आग लागल्याची माहिती समोर येते। या भीषण आगीत दुकान मालकाचं लाखोंचं नुकसान झालं। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली आहे। आगीमध्ये लाखोंचं फर्निचर जळालं।
नालासोपाराच्या अंबावाडीत बांधकामासाठी ठेवलेल्या सामानाला आग लागली। आगीत सर्व सामान हे जळून खाक झालंय। स्फोटक फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांसह गोदामाला भीषण आग लागली। फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय। दिवाळीनिमित्त बीडमध्ये दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीवर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कौतुकाने थाप दिली आहे। क्षीरसागर यांनी देखील त्यांचे आशीर्वाद घेतलेत। त्यांच्या या कृतीमुळे चर्चांना उधाण आलंय। बीडचे आमदार सुरेश धस यांनी पालावरील वंचितांसोबत गोरगरीब जनतेसोबत दिवाळी साजरी केली। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आल्याने आमदार सुरेश धस यांनी समाधान व्यक्त केलंय। दिवाळी पाडवानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विद्युत रोषणाईसह फुलांची आरासही केली आहे, तर गणपती बाप्पाला सोन्याचे अलंकारही परिधान केलेत। यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। लक्ष्मीपूजनाला लक्ष दिवे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने नाशिक शहर उजळून गेले। शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। नाशिकमधील या प्रकाश पर्वाची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहे। दिवाळीनिमित्त मालेगावात पाडवा निमित्त मैफिल रंगली आहे। पहाटेच्या गारव्यात भीमसेन जोशी यांचे नातू युवा गायक विराज जोशी यांच्या शास्त्रीय भावमधुर गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले। शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनोख्या पद्धतीने बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली। बैलगाईंना सजवून पेंड्यांची होळी पेटवल्या जाते। त्या आगीवरून या सजवलेल्या जनावरांना ओलांडलं जातं। ही अनोखी परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून या ग्रामीण भागात जपली जाते। दिवाळी पाडव्यापासून व्यापारी आणि उद्योजकांच्या नववर्षाला सुरुवात होते, त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जळगावामध्ये देखील व्यापाऱ्यांनी व्यवसायाचं तसंच यंत्रांचं पूजन करत नववर्षाला सुरुवात केली आहे। लक्ष्मीपूजनानिमित्त समस्त उत्पाद समाजाच्या रुक्मिणी उपासना मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आलं। उपासना मंदिरातील रुक्मिणी मातेच्या दागिन्यांचं पूजन करण्यात आलं। पारंपरिक पद्धतीने सामूहिक मंत्र आणि श्लोक पठण करण्यात आलंय। आकर्षक आकाश कंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजण पडलं। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून अनेक नागरिक हे खरेदीसाठी बाहेर पडले होते। अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली। पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। शहापूरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। शेणवे, वेहलोली, डोलखाम या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। इंदोर जवळील गौतमपुरा येथे पारंपरिक हिंगोट युद्ध खेळण्यात आलंय। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांवर जळत्या देशी बनावटीचं रॉकेट फेकून हिंगोट परंपरेचा उत्सव साजरा करतात। शिमल्यातील धामीमध्ये दगड मेळावा भरवण्यात आला होता। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर दगडफेक करण्याची परंपरा आहे। गंगोत्री धामचे दरवाजे आज बंद होणार आहेत। आई गंगेची पालखी मुखबा गावाकडे रवाना होईल। तिथे 6 महिने गंगेची पूजा करण्यात येते। मध्य प्रदेशातील विदिशामध्ये एका व्यक्तीच्या खिशातच फटाक्यांचा स्फोट झालाय। या अपघातात 3 जण जखमी झाले। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एका डिलिव्हरी बॉयला धडक दिली आहे। कारने धडक दिल्यानंतर काही अंतरापर्यंत त्याला फरफटत नेलंय। यावेळी परिस्थिती लक्षात येताच कार चालकाने कार सोडून पळ काढलाय। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे स्पेशल कॅम्पेन 5.0 तसेच स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमांतर्गत विविध स्वच्छता, जनजागृती आणि शाश्वततेसाठीचे कार्यक्रम राबवले जात आहेत।
भारतीय रेल्वेच्या स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला अनुसरून कोकण रेल्वेने पर्यावरणपूरक व लोकसहभागी उपक्रमांना गती दिली आहे। मुंबई महानगर प्रदेश वर्ष 2047 पर्यंत जगातील अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येईल, असं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हटलंय। नागपूर पालिका निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये घोळ होणार नाही यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली आहे। मुदतीच्या आत प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिलेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी रुपयांचा निधी उकळल्याचं समोर आलंय। यातूनच 12,000वर पुरुष तर 77,000 अपात्र महिला असल्याची माहिती समोर येते। मॉन्सूनने मुंबईतून एक्झिट घेतल्यानंतर शहर आणि उपनगरांमध्ये ऑक्टोबर हीटची तीव्रता वाढली आहे। या उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सध्या बेस्टच्या वातानुकूलित बसेसमधून प्रवास करण्यास पहिली पसंती देत आहेत। त्यामुळे बेस्टच्या एसी बसेस प्रवासी सेवेमध्ये सुपरहिट ठरल्यात। ऑक्टोबरच्या 20 दिवसांमध्ये तब्बल 2.28 कोटी मुंबईकरांनी एसी बसमधून प्रवास केला। त्यातून बेस्टला 25 कोटींचा महसूल प्राप्त झालाय। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने CSR निधीच्या वापराबाबत सुधारित धोरण जाहीर केलंय। त्यामध्ये कंपन्यांकडून अर्थसहाय्याचा प्रस्ताव आल्यास मंजुरी कशी द्यावी, त्यासाठी कोण जबाबदार राहील या गोष्टींबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय। त्यामुळे खासगी कंपन्यांकडील CSR निधीचा वापराचा मार्ग आता मोकळा झालाय। आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुंबई महापालिका वांद्रा येथे आणखी एक नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे। हे नवीन महाविद्यालय भाभा रुग्णालय प्रशासनाच्या अखत्यारीत असणार आहे। देशभरात पोस्ट तिकिटांचा बनावट धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये केलेल्या कारवाईमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून कोट्यावधींची बनावट तिकिटे जप्त करण्यात आली। बनावट तिकिटे छापून अर्ध्या किमतीत विकली असून आरोपींनी बनावट तिकिटांच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे। दिवाळीनिमित्त रणवीर आणि दीपिकानं त्यांच्या मुलीचा चेहरा रिव्हील केलाय। या जोडप्यानं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत दुआची पहिली झलक शेअर केली। यावर चाहत्यांनीही नजर ना लग जाए अशा कमेंट्स केल्यात। अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं यावर्षी दिवाळी खास पद्धतीने साजरी केली आहे। अभिनेत्रीने एका NGOला भेट देत तेथील मुलांसोबत दिवाळी साजरी केली।